नमस्कार. जे आता दिल्लीमध्ये नीट पेपरबद्दल जे उपोषणाला बसलेले होते सोनम वांगचुक त्यांच्यावरती निषेध झालेले त्याबद्दल तुमचे 2 शब्द सांगा. आता माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्याला बोलणं झालेलं आहे. आज रोजी त्याला न्याय नाही भेटला आणि जे 1 करोड विद्यार्थी त्यांचे पेपर फुटीमुळं भवितव्य खराब होईल. त्याच्यामुळं मी चांगला निर्णय घेणार आहे. माझे सर्व महाराष्ट्रातले पदाधिकारी घेऊन मोठं दिल्लीला जंतर मंतर मैदानावर मी बी मैदानात उतरणार आहे, मोठं आंदोलन करणार आहे. आता हे मी यायचं पाहू राहिलो. या आपल्या सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तर गरिबांचं आणि युवकांचं आणि विद्यार्थ्यांचं मायबाप असतं. आता ह्या विद्यार्थ्यांचं कुठंतरी भवितव्य खराब होऊ राहिलं. आज रोजी युवकांचं जर शिक्षण घेऊन मोठे मायबाप यांचे कष्ट करून रात्रंदिवस शेतात मेहनत घेऊन यांना विद्यार्थ्यांना आणि पोरांना शिकवते आणि आज रोजी जर इथं जर पेपर फुटी होत असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांचं आणि विद्यार्थ्याचं गोरगरिबाच्या लेकराचं किती नुकसान होऊ राहिलं. खरे आमदार या जागी जर आपण आमदार असतात तर काय केलं असतं? मी आमदार असतो तात्काळीनं गोरगरिबाच्या लेकराचं नुकसान होऊ दिलं नसतं, त्याचा न्याय दिला असता आणि स्वतः आम्ही त्याचे जे अटी ते काही आपल्या लोकशाहीच्या मार्गाने ते न्याय मागते त्याला न्याय भेटून गेला असता आणि त्यांचं कुठंतरी भवितव्य सुधारलं असतं आणि कुठंतरी युवक पास झाले असते, कुठंतरी नोकऱ्या लागले असते, मोठे कॉर्पोरेशन अधिकारी झाले असते. हे आपलं मोठं योगदान असतं महाराष्ट्रात. सरकार या गोष्टीची दखल घेत नाही तर आपण आमदार असतात तर आपण आमदारकीचा राजीनामा दिला असता का? तुरंत राजीनामा दिला असता. मला पद नाही, मला पैसा येईन जाईन, पद येईन जाईन, खुर्च्या येईन जाईन, पण जो माणसाची आणि मानव धर्मातली जो किंमत ठेवीन तोच माणूस मोठा. प्रत्येक सर्व माणसं पैसा मोठा नसतो, माणूस मोठा. माणसाला किंमत पैसा येईन जाईन पण माणूस गेला तर येत असतो का? ओके आमदार साहेब, आता यापुढे आपण काय करणार? माझा आता ते आंदोलनाला बसले सोमस वांगचुक साहेब यांच्या जाहीर आपला मानव धर्म पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्षाचा सिंदखेड राजा मतदारसंघाच्या वतीनं आणि सर्वच माझ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं यांना जाहीर पाठिंबा